राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त इच्छा भगवंताची सामाजिक बहुउद्देशीय संस्था व माजी नगरसेवक तथा प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव आणि माजी नगरसेवक नागेश गायकवाड मित्रपरिवार यांच्या संयुक्त विद्यमानाने सोलापूर जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने अजितदादा चषक निवड चाचणी अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेचे आयोजन रामवाडी परिसरातील शासकीय गोदामजवळील जामवीर तरुण मंडळ क्रीडांगण येथे आयोजित करण्यात आले आहे। या स्पर्धेचे शानदार उद्घाटन समारंभ पार पडला। यावेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत दायमा, राष्ट्रवादीचे नेते माजी नगरसेवक तौफिकभाई शेख, माजी नगरसेवक तथा मनपा स्थायी समिती सभापती देवेंद्र भंडारे, अल्पसंख्याक आयोग सदस्य वसीम बुरान, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव इरफान शेख, मोची समाजाचे अध्यक्ष करेप्पा जंगम, सिद्धराम कामाटे, राष्ट्रवादी सोशल मीडिया अध्यक्ष वैभव गंगणे, नवयोग तरुण मंडळाचे अध्यक्ष अर्जुन साळवे, लक्ष्मण सरवदे, राजू आसादे, महादेव उच्चे, मारुती देवटे, कबड्डी असोसिएशनचे कार्याध्यक्ष मदन गायकवाड, संतोष जाधव, कबड्डी निरीक्षक गिरीश जाधव, मेंबर पुंजाळ मॅडम आदींच्या उपस्थितीत क्रीडांगणाचे विधिवत पूजन करून नारळ फोडून या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले। यावेळी खेळाडूंनी उपस्थित मान्यवरांना आपला परिचय करून दिला। नाणेफेक करून सामन्यास सुरुवात करण्यात आली। या अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेमध्ये 50 संघांनी सहभाग नोंदवला। यामध्ये 700 पुरुष तर 200 महिला खेळाडूंचा समावेश आहे। सर्व सामने हे मॅटवर खेळवले जाणार आहेत। उत्कृष्ट असे नियोजन इच्छा भगवंताची परिवाराच्या वतीने या स्पर्धेसाठी करण्यात आले आहे। दरम्यान यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव आणि नगरसेवक नागेश गायकवाड यांच्या विशेष प्रयत्नातून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विशेष निधीतून गवळी समाज सांस्कृतिक भवन आणि मोची समाजाचे आराध्य दैवत आणि कुलदैवत असणाऱ्या महर्षी आदी जामुनी महाराज सांस्कृतिक भवनाचे भूमिपूजन सोहळा देखील मोठ्या उत्साहात पार पडला। यावेळी सीतारामजी कामाटे, मोची समाज जनरल सेक्रेटरी नागनाथ कासलोलकर, मोची समाज उपाध्यक्ष लष्करी विभागीय अध्यक्ष अर्जुन साळवे, नवयुग जामवीर अध्यक्ष राजू असादे, दत्ता शिंगाडे, सिक्युरिटी ओसेना पावलापल्ली, श्रावणकुमार गायकवाड, गोपाल कुमार चंद्रशेखर माशाळकर, नारायण नरसिंह बादल, यमापा बादल, तिरुपती जिंगेकर, सय्यद शासन, मार्तंड तुडोळकर, संजय केरकर, क्षेत्र माडेकर, हुलगप्पा शासम, यल्लप्पा तुपडोळकर, सूरज कुंभुळ, सुंदर तुधळकर, संजय केरकर, सिद्धराम माडेकर, प्रकाश शांतकुमार, नागेश धनराज सदोळकर, गवळी समाजाचे वैजनाथ गवळी, देवा अंजिखाने, शुभम राजेंद्र सुदर्शन, अनिल नायकू, दत्तात्रय लकडे, संजय शहापूरकर, मोहन घुले, मारुती देवटे, गणेश गाड्याप्पा, मनोज हुच्चे, चेतन यमगवळी, दत्ता वहिरवाडे, अमर नायकू, आप्पा कलागते, शुभम दिवटे, ओमकार हुच्चे, अभिषेक घुले, योगेश हुच्चे आदीसह गवळी समाजातील समाज आणि मोची समाजातील बांधवांची उपस्थिती होती। दरम्यान कबड्डी खेळाला गतवैभव प्राप्त व्हावे या उद्देशाने राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षी देखील सोलापूर जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे। या स्पर्धेच्या माध्यमातून राज्यस्तरीय आंतरराष्ट्रीय स्तरीय खेळाडू तयार व्हावेत या दृष्टीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याचे किसन जाधव यांनी सांगितले। तसेच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विशेष निधीतून या भवनाचे भूमिपूजन करण्यात आले। लवकरच या लोकार्पण सोहळा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार असल्याचेही यावेळी किसन जाधव म्हणाले। अजितदादा चषक निवड चाचणी व अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा हे 5 दिवस चालणार असून या स्पर्धेस खेळाडूंनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। यापुढील सर्व सामने व अंतिम सामना शंकर भवन उद्यम विकास प्रशाला शेजारी भूषणनगर लिंबेवाडी येथे होणार आहे। सदर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी इच्छा भगवंताची मित्रपरिवार पदाधिकारी परिश्रम घेतले।